जगन्नाथपुरीचे हे 5 रहस्य तुम्हाला माहीत आहेत का? चला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिलं तर विज्ञानाच्या सगळ्या नियमांना तोडून याचा ध्वज हवेच्या नेहमी विरुद्ध दिशेला फडकतो. दुसरी गोष्ट, जसा आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो त्याच क्षणापासून समुद्राच्या लाटांचा आवाज पूर्णपणे बंद होऊन जातो. आजपर्यंत या मंदिराच्या शिखरावरून एक सुद्धा विमान किंवा कुठलेही पक्षी उडलेला पाहिला गेलेला नाही. या ठिकाणी महाप्रसाद बनवताना 7 मातीची घाडगे ही एकावर एक ठेवली जातात आणि विशेष म्हणजे सगळ्यात वरचं घाडग्यामधलं अन्न हे सगळ्यात पहिले शिजतं. रथयात्रेच्या वेळी ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा माता यांना शाही स्नान घातलं जातं. यानंतर देव 15 दिवसासाठी आजारी पडतात अशी मान्यता आहे. या काळाला अनावसार काळ असं म्हणलं जातं. त्या दिवसापासून 15 दिवसाकरता देवाच्या मंदिराचे हे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर देवाला परत स्नान घालून रथयात्रेला सुरुवात केली जाते. आपण सुद्धा ही रथयात्रा कधी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे का? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो नमः.